मन का विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें देना दाता। मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कभी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता। मन का विश्वास कमजोर होना, आपल्या मनातला विश्वास कमजोर होऊ नये म्हणून ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या या धर्तीवर कार्य केले, आपल्या या भूमीवर कार्य केले, अशा महापुरुषांचं कार्य आम्ही आमच्या अंगामध्ये अवगत करून आपलं जीवन आपण जगलं पाहिजे. संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी एक महान संत होऊन गेले. त्यांनी ग्रामगीता हे या ठिकाणी त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आश्रमाची स्थापना केली. एवढंच नाही तर त्यांचं एक प्रसिद्ध भजन होतं खंजिरी भजन, ज्याला आमचे राष्ट्रपती या ठिकाणी भोट झालेले होते. खंजिरी भजन हे त्यांनी राजेंद्र प्रसाद यांनी दिल्लीमध्ये त्यांनी सादर करण्यासाठी परवानगी दिली. का मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की एक दुसरी ते चौथी पर्यंत शिकलेला व्यक्ती, शिक्षण काही जास्त नाही, आज आपण अनेक डिग्री घेतो, पदवी घेतो आणि अनेक विद्यार्थी डॉक्टर बनतात, इंजिनियर बनतात, मोठ्या पदावर जातात, IAS होतात, IPS होतात. तर त्या IAS IPS आम्ही जे काही विद्यार्थी आहोत, आम्ही जे काही नागरिक आहोत, आम्ही सर्वजण राष्ट्रपती संतांचा आपण या विद्यालयात अभ्यास घेत असतो. त्यांचं शिक्षण काय त्या काळामध्ये, परंतु त्यांच्या शिक्षणाच्या पलीकडे त्यांनी काय केलं आहे, सामाजिक कार्य केलं आहे, राष्ट्रीय कार्य केलं आहे असं मला या ठिकाणी मला वाटतं. त्यांनी सतत प्रबोधन केलं आहे. अंधश्रद्धा, जाती निर्मूलन हे त्यांचं कार्य त्यांनी कीर्तनातून दाखवून दिलेलं आहे. आत्मसंयमाने विचार त्यांनी ग्राम गीतेमधून त्यांनी मांडलेला आहे. काव्यात्मक स्वरूपातून त्यांनी विचार मांडलेला आहे लक्षात घ्या. आणि त्यांचे गुरु होते अंकोजी महाराज. ते विदर्भाचे महाराष्ट्रातील होते, परंतु देशभर फिरून त्यांनी आध्यात्मिक आणि सामाजिक एवढंच नाही तर राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रबोधन केलेलं आहे. बघा, एक साधा राष्ट्रसंत व्यक्ती आमच्या देशातच नाही तर जपानमध्ये जाऊन सुद्धा विश्व बंधुतेचा संदेश दिला.